समोर बांगलादेशावर हे अन्याय चालू आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी अल्पसंख्याक न्याय मोर्चा म्हणून महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्व ठिकाणी एकाच वेळी सगळ्या कलेक्टर ऑफिस समोर सर्व समाजातील आपल्या हिंदू संस्कृतीला आणि हिंदू धर्माला मानणारा सर्व मानवता धर्म आज रस्त्यावर आणि आंदोलनात उभा आहे. कारण ईश्वराने सर्व प्राणी मात्राला जगण्याचा समान अधिकार दिला आहे आणि आपल्या बांगलादेशमध्ये आपल्या मानवता धर्माला काळीप फासणारा जो कार्यक्रम सुरू आहे आणि देवाच्या मंदिर असतील, मानवावर महिला असेल, पुरुष असेल, यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू विचाराने, हिंदू धर्म जर टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला देश टिकेल या विचाराने आम्ही सगळे प्रेरित होऊन त्यांना होणाऱ्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व इथं आंदोलनासाठी बसलो आहोत. आणि आमची एकच भावना आहे की ईश्वराने सर्व सृष्टीला जगण्यासाठी समान अधिकार दिला आहे, तरी आमच्या बांधवावर होणाऱ्या अन्यायाला थांबवावं यासाठी आम्ही सरकारच्या पुढे आमचं निवेदन देणार आहोत. केंद्र सरकारने काय पावलं उचलायला पाहिजे? केंद्र सरकारमध्ये तर मोदी सरकार आल्यापासून सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका एक ही धर्म, मानवता धर्म या विचाराने मोदीजींनी जातीपातीच्या सगळ्या भिंती पाडून समाजाची सेवा करावी या विचाराने वर्त घेऊन त्या संसदमध्ये संविधानाच्या विचाराने काम करत आहे आणि त्या संविधानाच्या विचाराला काळीप फासणारा हा बांगलादेश तिथं काम करत आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या बांगलादेशातील बांधवांना न्याय मिळावा, हक्क मिळावा आणि होणाऱ्या अन्यायातून त्यांना वाचवण्यासाठी ईश्वर तिथल्या लोकांना सुदबुद्धी देऊ यासाठी आम्ही इथं बसलो आहोत. मी शालिनी राजेंद्र बुंदे, एक मानवता धर्म म्हणून, एक माणूस म्हणून मी या आंदोलनाला आलेली आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय गो माता की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय, जय श्री कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे वंदे हम सब एक हैं. जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या शहरामध्ये आंदोलन चालू आहे, जे अत्याचार झाले हे सरकार याच्यामध्ये का दखल घेत नाही? हा आंदोलन सरकारला जागृत करण्यासाठीच आहे की किती अंत बघणार आहात तुम्ही. निर्दयीपणे हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे, लिमिटलेस, त्याची काही परिसीमा नाहीये. आणि आता जर सरकारने केलं नाही हे शांतपणे ते प्रत्येक गल्लीत हिंदू बाहेर निघेल आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूवर मोजून हिंदू लोकांना टार्गेट केलं जाते ज्यांची काही चूक नसताना सुद्धा. आणि सरकार का शांत बसले? तर सरकारला आता सांगितलं सर्व झालंय, आता सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हिंदू बचाव यासाठी आज महिला, पुरुष सगळे बाहेर निघालेले आहेत. सुदत्त मोदी काय सांगणार? भदंत सुदत्त मोदी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. बांगलादेशामध्ये महिलांवर अत्याचार झाला, मंचचे मानवतेला काळी फासवणारी अशी ही घटना आहे जी दुर्दैवी आहे. सरकार आणि सर्व हिंदू लोकांना, पूर्ण भारत सरकारच्या एक एक व्यक्तीला जागृत करण्यासाठी की जोपर्यंत पूर्ण माणूस सर्वांना न्याय मिळत तोपर्यंत आणि सर्वांना जागृत करण्यासाठी हा मोर्चा आज आपण काढलेला आहे. आणि महिलांवर होणारे अत्याचार आणि व्हिडिओ आपण बघू सुद्धा शकणार नाही, यासाठी सर्वांना मेसेज देण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे. सर्वांना जगातील सगळी धर्माच्या आधारावर होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्याचा आधार बदलला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन संविधान दिलं आणि त्या संविधानाकडनं प्रेरणा घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मानव भारताची फाळणी आली आंदोलन चालू आहे. तेव्हा जहाँ हिंदू हित की बात भारत करेगा आणि वही पाकिस्तान आणि दुनिया पे राज बांगलादेश करेगा. पाकिस्तानचा भाग होता. ही संकल्पना आणि घेऊन त्यावेळी हा इशारा या वाचा मोर्चा आहे. बांगलादेशमध्ये जर बांगलादेश दलितांचे थांबले खूप नाही नेते होते. तर जगाच्या त्यांचं नाव नकाशावर होतं बांगलादेश जोगेंद्रनाथ राहणार नाही. ही खऱ्या हे अर्थाने जोगेंद्रनाथ मंडल डॉक्टर हिंदुस्थानाने बाबासाहेब आंबेडकर काढलेला मोर्चा हा इशारा आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये यांनी काम केलेलं होतं आणि सरकारने डॉक्टर बाबासाहेब खऱ्या आंबेडकरांना अर्थानं संविधान समितीवरती सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला केलं ते लवकरात लवकर बांगलादेशामध्ये झालं पाहिजे. पण काही बांगलादेशी मुंबई आणि जिल्हा यांनी या जोगेंद्रनाथ मंडळांना म्हणलं की फाळणी झाल्यानंतर तुम्ही पाकिस्तानमध्ये या आणि खरं तर तुम्हाला सवलती मागच्या देऊ. मागे त्यांना तिकडे समोर बघायला लावून मागे लाथ फाळणी मारून झाल्यानंतर पाकिस्तानात जे काही अन्य अत्याचार सुरू झाले भूमिका काय राहणार हे पुढे? आमच्या जोगेंद्रनाथ पक्षाची मंडळ भूमिका हीच आहे. पाकिस्तानमध्ये सहभागी झाले की होते बात करेगा वो आणि दुनिया पे त्यांचे राज मोठे करेगा. नेते होते काय आणि सांगणार? या आज जोगेंद्रनाथ अक्षरशः मंडळांना पूर्ण हिंदू समाज पाकिस्तानमध्ये रस्त्यावर पहिलं उतरलेला आहे. कायदा मंत्री केलं आज गेलं. संभाजीनगर पाकिस्तानचा शहरातला पहिला सगळा कायदा सकल हिंदू मंत्री. समाज परंतु हा त्या एकत्र इथं ठिकाणी झालेला जो आहे. कट्टरतावादी हालचाल सुरू बांगलादेशामध्ये झाला. अल्पसंख्याकावर आणि जो अन्याय त्यामुळे होतोय, अत्याचार सुरू झाले, मंदिरं धर्मांतर तोडली सुरू जात झाले. आहेत, चर्च आणि तोडली या जात आहेत. धर्मांतराच्या या विरोधामध्ये, सगळ्या अत्याचाराच्या गोष्टीचा विरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. कुठेही आणि आवाज आज उठवण्याची आजच्या या संस्कृती आंदोलनाद्वारे कायदा मंत्री असून युनायटेड सुद्धा नेशनला आम्ही दाखवून इच्छितो जोगेंद्रनाथ मंडळ की त्या ठिकाणी भारतातला काहीही करू शकत हिंदू नाही नव्हते आणि पण अशी जगातला परिस्थिती सगळा होती. हिंदू ते हा एकवट वारंवार होऊन या राष्ट्रपतींना गोष्टीचा निषेध या व्यक्त सगळ्या तक्रारी सांगत होत्या का हो, समाजावर या आज असहिष्णु समाजासोबत आपल्याला संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर बांगलादेशमध्ये अनेक हिंदू दिवस नागरिकांवर असा संघर्ष आपल्याला करावा अत्याचार लागला. होतोय, आक्रमण होतोय आणि बांगलादेशची स्थापना झाली त्यावेळेस भारताच्या नागरिकांनी पोस्टाच्या तिकिटाच्या माध्यमातून बांगलादेशला मदत केलेली आहे. आणि अशा बांगलादेशमध्ये जर हिंदू नागरिकांवर आक्रमण होतंय तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही या ठिकाणी आज बांगलादेशच्या सरकारला आज या निदर्शनाच्या या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या तमाम हिंदूंना सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा केंद्र आणि सरकारच्या त्या मुलीला पावलं उचलायला पाहिजे. हुंडा घालायला लावला. 4 नक्कीच दिवस या तिला माध्यमातून त्याच्या आज घरामध्ये आम्ही त्यांनी बांगलादेशच्या ठेवलं, सरकारला दाबून ठेवलं. वॉर्निंग कशी तरी ती देऊ हिंदू सांगू मुलगी की त्यांनी पळाली तमाम आणि हिंदूंना त्यानंतर संरक्षण दिलं पाहिजे. शिंदे सेनेच्या